जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. जोशीले, टर्निंग पॉईंट तुमच्या आयुष्यातला. माझ्या मिस्टरांनी मला जेव्हा प्रपोज केलं ते माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट आहे. म्हणजे कसं काय, कुठे ते? ते माझ्या घरासमोर राहायचे, म्हणजे आमचे फॅमिली फ्रेंड होते. पण मला असं माहीत नव्हतं की म्हणजे त्यांना मी आवडते. पण त्यांनी मला अचानक सांगितलं मी तुझ्याशी लग्न करणार आहे. नाही, पण मला सांगा, समोरासमोर राहत होता तुम्ही? हो. आणि अचानक त्यांनी विचारलं? नाही सर, म्हणजे फ्रेंड म्हणून ते यायचे, पण माझ्या मनात असं काही नव्हतं. पण त्यांना मी पहिल्यापासूनच आवडायचे. असं ते आता सांगतायत? नाही, त्यावेळेसच त्यांनी मला असं म्हटले नाही. तेव्हाच सांगितलं? अच्छा अच्छा, मला वाटलं आता सांगतायत. तेव्हा तू पहिल्यापासून आवडायचं, असं काय नसतं. नाही, मग आमचं छान लग्न झालं. आणि मग मी छान लग्न कसं होतं जर सांग. लग्न छान असतं ऍक्च्युली सर सांगू का, की मी ब्राह्मण आहे बरोबर. आणि ते राजपूत आहेत. तुमचं पण झी मराठीच आहे हो. काहे दिया परदेस. हा, मला खरं तर माझ्या मिस्टरांचे आभार मानायला आवडतील. मी खरं पण तर मगाशी हौशी- तुमच्या डोळ्यात पाणी का होतं? मुळात माझी आई गाणं गायची आणि आज या ठिकाणी असताना मात्र काही बरोबर नाहीये. माऊली, तुमच्या डोळ्यात पाणी होतं. तुम्ही तुमच्या आईची आठवण काढत होता आणि त्यावेळेला प्रेक्षकात बसलेली तुमची मुलगी, आई तू रडू नको, असं तिकडनं सांगत होती. सांग आईला. आई रडू नकोस. नाही पिलू, नाही रडणार. टीव्हीच्या माध्यमामुळे असेल, झी मराठीमुळे असेल, आम्ही तुमच्या घरात रोज येत असतो. तुम्ही आज आमच्या घरात आल्याचा आनंद आम्हाला असतो. पण या ठिकाणी आल्यानंतर आपण बघितलं ना, ही अशी नात्यांची गुंफण प्रत्येक क्षणागणिक विणत जाते आणि त्यातून झी मराठीची वीण अधिक घट्ट होते. असाच आशीर्वाद देत राहा, यापेक्षा वेगळं काय पाहिजे तुमच्याकडे? मी सिव्हिल इंजिनियर आहे. बरं. आणि कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग झाल्यानंतर लगेच बिझनेस सुरू केला. बँड्राचं एक मोठं काम होतं, BACS हाऊस, मला माहिती असेल, पाली हिलला. ते काम माझ्याकडे आलं, सब कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आलं आणि खूप मोठी जबाबदारी होती. आम्ही इथे एक्सकेवेशन करत होतो आणि वरती CMDचा बंगला BACSच्या, आणि पावसाचा सीझन, आणि माझी 60-70 माणसं कामाला होती. आणि म्हटलं आता बरं चाललंय, आता आपण जाऊया अलिबागला. त्यावेळेला पेजरचा जमाना होता, मोबाईल फोन नव्हते. मी अलिबागला पोचलो आणि मेसेज आला, मिसॅप ॲट पाली हिल, आणि लँडस्लाईड झाली मेजर. हो. आणि CMDचा माझं तिथेच अवसान मिळालं होतं. आता काय, आता म्हणजे मी त्याने सांगितलं बेसिक इमिजिएटली कम बॅक टू बॉम्बे. 2.5 तास 3 तास लागले मला. मी मुंबईला आलो, सगळं विदारक चित्र होतं, म्हणजे ते बंगलाच वाचला होता नशीब, बाकी सगळं खाली. आणि आता काय, आम्ही CMDना भेटायला गेलो आणि CMD बसले होते. मी म्हटलं आता हे काय बोलणार, या CMDना काय सांगायचं आता, काय झालं हे म्हणून. आणि CMD म्हणाली ओके ठीक आहे, आप कर लीजिए. आणि मग आम्ही ते काम मॅनेज केलं, मग माणसं लावली आणि ते काम झालंही. पण मला आयुष्यात हे कळलं की जबाबदारी काय असते, की ते काम कसंही हो सर, मेरी वजह से हुआ और मैं पूरा करूँगा. आणि तिथून मी शिकलो की पळून जायचं नाही, म्हणजे यू शुड बी देअर ऑलवेज, नो मॅटर व्हॉट एव्हर हॅपन्स. आणि त्या कामातलं टर्निंग पॉईंट म्हणाल तर तिथे जे काम पूर्ण केलं त्यातनं मला मुकेश अंबानींचं बिल्डिंग करायचा योग आला. क्या बात आहे, वा. म्हणजे तिथे जो मी धीर दाखवला किंवा काम केलं, जे लोकांनी त्याची पावती बघितली असेल ते मला रेकमेंड केलं गेलं की जेव्हा अँटिलिया बांधलं गेलं तेव्हा इस्को बुलाव. म्हणून तो टर्निंग पॉईंट मी कायम मनात ठेवला आहे की पळून जायचं नाही, नो मॅटर व्हॉट, जे काय होईल उभं राहा आणि जबाबदारी घ्या, रिझल्ट चांगला येतो.